विशाळगड व गाजापूरमधील हल्लेखोरांवरती कठोर कारवाई करा, यासाठी समविचार संघटनाद्वारे प्रमोद भामरे यांना निवेदन सादर। सदरील निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या: 1. UAPA कायद्याअंतर्गत हल्लेखोरांवरती कडक कारवाई करण्यात यावी। 2. संबंधित निष्क्रिय व कर्तव्यात कसूर असणारे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी। 3. झालेल्या हल्ल्यांमध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाचे घराचे शासनाचे नुकसान भरपाई करण्यात यावी। 4. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारतर्फे देण्यात यावे। 5. मुस्लिम समाजासाठी संरक्षण कायदे त्वरित विशेष अधिवेशन बोलवून तात्काळ पारित करण्यात यावे। 6. या सर्व घटनेची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत करण्यात यावी, असे मागण्या या निवेदनात केले गेले आहे। याची थोडक्यात माहिती त्यांच्याकडून ऐकूया। आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद कुरेशी, नंदुरबार। आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंदुरबार जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक संघटना आणि पुरोगामी ज्यांना लोकशाही आणि या देशातली घटना मान्य आहे त्या संघटनांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या पन्हाळगडावर जी काही घटना झालेली आहे, अल्पसंख्याक समूहाला टार्गेट करून काही धर्मांध विचारांच्या लोकांनी जे काही धार्मिक स्थळांची नासधूस केलेली आहे, त्या परिवारांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्या घटनेचा निषेध केलेला आहे की या घटनांच्या मागे एक मास्टर माइंड आहे। आज कोल्हापूर सारखा शाहू महाराजांच्या पुरोगामी मनवणाऱ्या ज्या राज्याच्या याच्यामध्ये एरियामध्ये अशी घटना घडणं अत्यंत महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राला एक दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्याचं नेतृत्व त्यांच्या वारसांनी करावं हे त्याच्यापेक्षा भयानक आहे। आणि म्हणून आमचं एकच म्हणणं की हा देश कायद्याने चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने हा देश चालतो। या देशातल्या अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं या देशातल्या राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, परंतु जेव्हा राज्यकर्ते ज्या शक्तींच्या मागे उभे राहतात त्याच्यामुळे ही प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे आणि याचाही निषेध आम्ही करतो। या देशामध्ये ज्या तुम्ही टार्गेट करतात एखाद्या विशिष्ट ठिकाणी, परंतु या देशामध्ये काही अशी धार्मिक स्थळं आहेत की ज्या धार्मिक स्थळांवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, बौद्धांच्या लेण्यांवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही। आमची अशी मागणी आहे की ज्या अल्पसंख्याकांच्या ज्या काही आहेत, ज्या इतिहासामध्ये ज्यांनी हे केलेलं आहे त्यांचं सुद्धा हे केलं पाहिजे आणि त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। आणि ही जी झालेली घटना याचा सर्व संघटनांच्या वतीने मी वैयक्तिक अरुण रामराजे आणि सामाजिक न्याय हक्क परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। घटना झाली की लोकशाहीचं अधिक उल्लंघन झालेलं आहे। कोल्हापूरमध्ये जी घटना झाली ती मानवाला माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे आणि अशा घटना सध्या वारंवार होत चाललेल्या आहेत। एक अल्पसंख्याक घटकाला टार्गेट करून या काही 10 वर्षाच्या काळामध्ये या मोठ्या प्रमाणावर या घटना होत चाललेल्या आहे। याचा मी जिल्हा सलोखा समितीच्या वतीने, फुले आंबेडकर शेळी सर्कलच्या वतीने, लोकशाही जागर समिती जिल्हा कमिटीच्या वतीने मी सुनील ब्राह्मणे या घटनेचा जाहीर निषेध करतो। कोल्हापुर जिले में विशालगढ़ और महाराष्ट्र में विविध प्रार्थना स्थल और जैसे नंदुरबार शहर के अंदर हजरत शादुल्ला पहाड़ी दरगाह, ऐसे अनेक महाराष्ट्र के अंदर जो पवित्र प्रार्थना स्थल के ऊपर जो अमानुष नुकसान और बेकसूर पे जो हल्ला हो रहा है, तो मैं सबसे पहले हमारे समविचारी संगठन के तरफ से उसका जाहिर निषेध करता हूँ। मेरी प्रशासन से मेरी एक विनती है कि ये जो हल्ला करने वाले और इनके पीछे जो मास्टरमाइंड है, इनके ऊपर तात्काल सखोल चौकसी होने के बाद उन पे कड़क कार्रवाई होए।